नमस्कार मित्रांनो, मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये मी आणि माझी कविता। मित्रांनो, आज पुन्हा मी घेऊन आलोय तुमच्यासाठी मराठीतील मजेदार कोडी भाग 5वा। म्हटलं तर सोपी, म्हटलं तर कठीण। चला तर मग सुरू करूया। झोपण्यासाठी पलंग नाही, राहण्यासाठी महाल नाही, हाती एक पैसा नाही, तरीही मी राजा आहे। सांगा बरं मी कोण? मित्रांनो, उत्तर आहे जंगलचा राजा सिंह। अशी कोणती गोष्ट आहे जी पाय नाही तरी पळते आणि एकदा गेली की पुन्हा येत नाही? मित्रांनो, वेळ ही अशी गोष्ट आहे जी पळत राहते आणि एकदा गेली की पुन्हा मात्र येत नाही। एका राजाची अद्भुत राणी जी दमादमाने पिते पाणी, ओळखा बरे काय? मित्रांनो, उत्तर आहे पणती, जी हळूहळू तेल पीत राहते आणि तेल संपेपर्यंत जळत राहते। एका काठीची ऐका कहाणी, आतमध्ये लपलंय गोड गोड पाणी, ओळखा बरे काय? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऊस। ते बोलू शकत नाही, ते ऐकू शकत नाही, ते पाहू शकत नाही, तरी सर्वांना मार्ग दाखवते। सांगा बरे काय? मित्रांनो, उत्तर आहे पुस्तक। ते बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही, पण पुस्तक वाचल्यावर आपल्याला आयुष्याचा नवा मार्ग मिळतो। चार बोटांचे अंतर दोघात असे, एकावर विश्वास पण दुसऱ्यावर नसे। सांगा बरे काय? मित्रांनो, उत्तर आहे डोळे आणि कान। डोळे आणि कानांमध्ये चार बोटांचंच अंतर असतं, पण कानाने ऐकलेलं सगळं खरं नसतं, डोळ्याने पाहिलेलंच खरं असतं। अशी कोणती गोष्ट आहे जिला पाणी पाजले की ती मरून जाते? सांगा बरं पटकन। मित्रांनो, उत्तर आहे आग। आगीवर पाणी टाकताच आग विझून जाते। मी स्वच्छ असलो की काळा दिसतो, पांढऱ्या रंगाने भरतो तेव्हा नजरेसमोर सर्वांच्या असतो। सांगा बरं मी कोण? मित्रांनो, उत्तर आहे फळा। जो स्वच्छ असला की काळा दिसतो आणि जेव्हा त्यावर खडूने लिहिलं जातं तेव्हा काय लिहिलंय वाचण्यासाठी सर्वजण त्याच्याकडे पाहतात। एक डोळा तीन पाय, सरसर सरसर धावत जाय। सांगा बरं काय? मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑटो रिक्षा। या ऑटो रिक्षाचा हेडलाईट म्हणजे तिचा एक डोळा आणि तिचे तीन चाकं म्हणजे तिचे तीन पाय। वरून दिसते मी गोल, आहे खूपच खोल, नका वाकू जास्त, पडाल जाऊन तोल। सांगा बरं मी कोण? मित्रांनो, उत्तर आहे विहीर। या विहिरीत जास्त वाकून पाहायचं नसतं बरं, नाहीतर तोल जाऊन पडायची भीती असते। मित्रांनो, मराठीतील मजेदार कोडी भाग 5वा इथे संपतोय। तुम्हाला ही कोडी कशी वाटली? तुमची किती उत्तरं बरोबर आली? कॉमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। अशाच आणखी व्हिडिओजसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या। पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।